श्रोतेहो नमस्कार. शिक्षक हा ज्ञानरूपी दीप असतो. मुलांच्या आयुष्याची दिशा घडवणारा कलाकार असतो. आणि आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे कला शिक्षक म्हणून मुलांच्या आयुष्यात रंग भरत त्यांना सृजनशीलतेची नवी दृष्टी देणारे प्रसाद राणे सर नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांचा प्रवास, त्यांचा अनुभव आणि पुढील पिढीसाठी त्यांचे विचार. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर, सुरुवातीला आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षक होण्यामागची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? नमस्कार मॅडम. माझा जन्म कणकवलीमध्ये झाला आणि त्यामुळे साहजिकच बालपणही माझं कणकवलीमध्येच एका सर्वसामान्य घरामध्ये गेलं. माझे वडील श्री सत्यवान राणे हे एसटीमध्ये कामाला होते आणि जर बघितलं तर 40 वर्षापूर्वी एसटीचे पगार हे खूपच तुटपुंज होते. पण त्यातही चारही भावंडांना आम्हाला आमच्या आईवडिलांनी खूप प्रेमाने सांभाळलं, योग्य शिक्षण दिलं. माझं प्राथमिक शिक्षण भालचंद्र महाराजांच्या छत्रछायेमध्ये शाळा क्रमांक 3 येथे झालं. माझे वडील उत्तम चित्रकार आणि उत्तम मूर्तिकार आहेत. त्यांची कला बघूनच मला लहानपणापासूनच कलेबद्दल आवड निर्माण व्हायला लागली. वेळोवेळी वडिलांचे मार्गदर्शन होतेच. पुढे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या प्रशालेमध्ये 1993-94ला इयत्ता 8वीमध्ये प्रवेश घेतला. विद्यामंदिरमध्ये कला शिक्षक स्वर्गीय मिरजकर सर यांचे मला मार्गदर्शन लाभले. 8वीमध्येच मला वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. हे माझ्या आयुष्यातील सर्वात पहिले बक्षीस. त्यावेळी मला प्रचंड आनंद झाला होता आणि ह्या बक्षिसानंतर खऱ्या अर्थाने माझा कला प्रवास सुरू झाला. अच्छा. माझ्यातील कलागुण पाहून मिरजकर सर यांच्या व्यतिरिक्त स्वर्गीय वजे सर, श्री जे.डी. कांबळी सर यांचे सतत मार्गदर्शन मला मिळतच होते. शाळेतील गॅदरिंग असेल, बक्षीस समारंभ असेल, परिमल हस्तलिखित असेल, या सगळ्या ठिकाणी शिक्षक माझ्यातील कलेला वाव मिळण्यासाठी विविध काम करून घेतच होते. विविध स्पर्धांमधून मला बक्षिसेही मिळत होतीच. हे पाहून पुढे इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्यातील कलेला शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळण्याकरिता माझ्या वडिलांनी 1996-97ला कणकवलीमध्ये सुरू झालेल्या सिंधुदुर्ग कला महाविद्यालय येथे प्रवेश घेऊन दिला. तिथेही मला प्राध्यापक श्री अनिल अभंगे सर, श्री प्रशांत जाधव सर, श्री चिवलकर सर, प्राध्यापक विश्वास पाटील सर, प्राध्यापक श्री निलेश पवार सर, प्राध्यापक श्री पार्श्वनाथ नांद्रे सर या प्राध्यापकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. पुढे 1999ला माझी ATD म्हणजेच कला शिक्षक पदविका अभ्यासक्रम मी पूर्ण केला. आता पूर्ण केल्यानंतर त्याच कॉलेजमध्ये पुढचं शिक्षणासाठीही मी प्रवेश घेतलाच होताच. पण त्याचवेळी माझ्या शाळेमध्ये माझे कला शिक्षक हे त्या ठिकाणी सेवानिवृत्त झाले आणि त्या ठिकाणी कला शिक्षक ह्या पदाची जागा रिकामी झाली. आणि रिकामी झाल्यानंतर त्या ठिकाणी कला शिक्षक विद्यामंदिर हायस्कूलमध्ये कला शिक्षक ह्या पदावरती भरती करण्यासाठी मुलाखती लागल्या. मुलाखती लागल्यानंतर माझेच शिक्षक स्वर्गीय श्री वजे सर हे माझ्या मागे लागले की प्रसाद, काही झालं तरी तू मुलाखतीला यायचं आणि ह्या ठिकाणी कला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तू प्रयत्न करायचा. आणि त्यांच्या प्रेरणेनेच, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच, माझ्या वडिलांचं मार्गदर्शन तर मला वेळोवेळी होतंच, परंतु वजे सरांच्या मार्गदर्शन किंवा अन्य काही शिक्षक त्यांच्या प्रेरणेमुळे, त्यांच्या आपण म्हणूया त्यांची पुन्हा साथ होती, कलेविषयी त्यांची असलेले प्रोत्साहन होतं आणि त्याचमुळे मी मुलाखतीला गेलो. जवळपास 7 ते 8 त्या ठिकाणी उमेदवार होते, मुलाखतीसाठी आलेले होते आणि त्या ठिकाणी माझी मुलाखत झाली. मुलाखतीला हजर झालो, मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमधून माझ्यामधील जे काही कलागुण आहेत किंवा माझं शिक्षण आहे हे बघून मला त्या ठिकाणी माझी त्यामध्ये निवड करण्यात आली. विद्यामंदिर हायस्कूलमध्ये माझी निवड झाली आणि 5 जुलै 1999 पासून कला शिक्षक म्हणून माझी खऱ्या अर्थाने कारकीर्द सुरू झाली. अच्छा. कला हा विषय निवडण्यामागचं तुमचं खास कारण काय होतं? एक खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही.
मी आताच तुम्हाला म्हटलं या ठिकाणी, त्या पद्धतीने कला हा विषय, मग ती कोणतीही कला असू देत, नृत्य, नाट्य, गायन, कुठलीही असू देत, कला ही उपजत कला असावी लागते, ती निवडावी लागत नाही. हो. आणि त्याचप्रमाणे माझ्या घरात माझे वडील एक उत्तम चित्रकार आणि मूर्तिकार होते. कलेचे बाळकडू तर मला माझ्या घरातच माझ्या वडिलांकडूनच मिळालं आणि माझ्या प्रथम गुरु वडिलांकडूनच हे सगळं ज्ञान मिळालं असल्यामुळे, याच कारणामुळे मी आज कलाक्षेत्रामध्ये ह्या ठिकाणी काम करू शकतोय. कलाक्षेत्रामध्ये काहीतरी माझं जे काय काम चालू आहे ते माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच मी या ठिकाणी काम करू शकतोय. बरोबर सर. सर, कलेच्या माध्यमातून मुलांचं व्यक्तिमत्व घडवणं हा एक अनोखा आणि प्रभावी मार्ग आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना कला शिकवताना आपण नेमक्या कोणत्या पद्धती वापरता? आता या ठिकाणी जर ह्या प्रश्नाला आपण जर बघितलं तर आपण असं बघूया की आपल्या हाताची पाचही बोटं सारखी नसतात. त्याचप्रमाणे वर्गातील सर्वच विद्यार्थी काही कलाकार नसतात किंवा त्यांना कलेची आवड नसते. अशा वेळी पहिलं आमचं शिक्षकांचं काम काय आहे, एक शिक्षक म्हणून माझं काम काय आहे, तर विद्यार्थ्यांना कलेविषयी त्यांच्या मनात रुची निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, आवड निर्माण करणे. त्यासाठी कलेचे महत्त्व, कलेमुळे सर्वसामान्य व हुशार विद्यार्थी यांनाही पुढे भविष्यात काय फायदे आहेत त्याचे हे समजावून देणे, साध्या साध्या सोप्या पद्धतीने आकार त्यांना समजावून देणे, साध्या आकारांमधून चित्र काढायला शिकवणे, ज्यांची चित्र चांगली आहेत त्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेणे आणि या सर्व मधूनच काही कलाकार कसे निर्माण होतील याचा माझा सततचा गेली 26 वर्षे प्रयत्न सुरूच आहे. सर, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण काही विशेष उपक्रम राबवले आहेत का? निश्चितच विविध उपक्रम माझ्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरूच असतात, कारण माझं कामच कला शिक्षक असल्यामुळे हे कामच हे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कलेबद्दलची आवड निर्माण करण्यासाठी विविध जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग करून घेणे, मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेणे, राख्या तयार करणे पर्यावरणपूरक, पारंपरिक आकाशकंदील बनवून त्याची स्पर्धा बनवणे, अशा प्रकारचे उपक्रम मी घेतच असतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याच्यामधून, ह्या सर्वांमधून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कलेकडे कल कसा वाढेल, त्यांची रुची कशी वाढेल, ह्या पद्धती यासाठी माझा हा प्रयत्न सुरूच असतो. सर, ग्रामीण भागातील मुलांमध्ये कलाविष्कार विकसित करण्याचं आव्हान आणि आनंद याबद्दल थोडं सांगा. तर खरं बघायला गेलात तर ग्रामीण भागातील विद्यार्थी हे खरे उत्तम कलाकार असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे खरी कला असते. आता तुम्ही म्हणाल की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे कला आणि शहरी भागामध्ये वेगळी असते का, तर असं नाहीये. हे बोलण्यामागचं माझं कारण असं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडे विविध कला ह्या गावातील संस्कृती आणि संस्कारांमुळे असतात. फक्त आर्थिक समस्येमुळे हे विद्यार्थी थोडे मागे राहत असतात. आणि अशा विद्यार्थ्यांना सुरुवातीला साहित्य नसेल तर त्यांना साहित्य पुरवणे, विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांची स्वतःची ओळख त्यांना करून देणे, म्हणजे माझ्याकडे काय ताकद आहे, मी काय करू शकतो, ह्यांची स्वतःची स्वची ओळख त्या विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. आणि असेच विद्यार्थी स्वतः नाव करतात किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये यश संपादन करतात, त्यावेळीचा आनंद हा स्वतःला राज्य नाही तर राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापेक्षाही मोठा असतो. आता याचीच मी काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. उदाहरणार्थ, माझा एक रामगडचा विद्यार्थी आहे दीपक चव्हाण. दीपक चव्हाण हा जर बघितला तर त्याचे वडील, रामगड एका ग्रामीण भागातला गावातला आहे, त्याचे वडील दुसऱ्याच्या शेतामधील भाजीपाला घेऊन ते विक्री करायचे, शहरामध्ये विक्री करायचे आणि त्याच्यावरती घर चालवायचे. मग विचार करा, कलेच्या क्षेत्रातील शिक्षण हे किती खूप महागडं आहे, म्हणजे खूप खर्च आहे त्याला. पण त्या दीपक चव्हाण ह्या विद्यार्थ्याची मात्र इच्छा होती की मला कलेच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, कला क्षेत्रामध्ये मला शिक्षण घ्यायचं आहे आणि ते पण त्याची इच्छा होती जे स्कूल ऑफ आर्टमध्येच शिकायचं आहे. आणि त्यासाठी तो रामगडहून माझ्याकडे यायचा, माझं मार्गदर्शन त्याने घेतलं आणि त्या विद्यार्थ्याने स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःची त्याची जी जिद्द होती त्या जिद्दीवर त्याने जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळवून, एंट्रन्स एक्झाम देऊन प्रवेश मिळवून त्या ठिकाणी तो यशस्वी झाला आणि कला शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो पोरगा खूप चांगल्या पद्धतीने मुंबईमध्ये
एका ऍड एजन्सीमध्ये कामाला आहे. अनेक उदाहरणं आहेत. जयेंद्र देसाई म्हणा, रविकिरण शिरवलकर म्हणा, हे माझे विद्यार्थी आहेत. ते अशाच प्रकारे ग्रामीण भागामधील ज्यावेळी असे विद्यार्थी नावरूपाला येतात आणि ज्यावेळी ते भेटायला येतात त्यावेळी खरंच हे एक वेगळं समाधान असतं की हे विद्यार्थी माझ्या हातून शिकलेत आणि आज खूप चांगल्या प्रकारे काम करतायत. हे याचं एक वेगळं समाधान. सर, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना कला आणि संस्कार यांचं महत्त्व पटवून देताना कोणती आव्हानं तुमच्यासमोर येतात? हा खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे मॅडम. डिजिटल मनोरंजनामुळे आज बघितलं तर आपण तर प्रत्येका विद्यार्थ्याच्या हातामध्ये जास्तीत जास्त पुस्तकापेक्षा हा मोबाईलच जास्त आपल्याला दिसतो. आणि ह्या डिजिटल मनोरंजनामुळे विद्यार्थी कला आणि संस्कारांपासून दूर होत चाललेले आहेत. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया, गेम्स यावरच जास्तीत जास्त जातो आणि त्यामुळे कला शिकण्यासाठी आणि नैतिक मूल्ये याच्यावर चिंतन करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही. कला ही मग ती कोणतीही कला असो, ती शिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो, सराव करावा लागतो. परंतु हे पेशन्स आजच्या सध्याच्या मुलांमध्ये नाहीत. त्यांना सर्व गोष्टी या झटपट सध्या लागतात. एआयचं आता जर आपण बघितलं सगळीकडे एआयचं युग आलेलं आहे आणि एआयच्या या युगामध्ये सर्व काही लगेच आणि हवे तसे मिळायला लागलेलं आहे विद्यार्थ्यांना. आणि या सर्वामागे मूळ संकल्पना, पण विद्यार्थ्यांना माहिती नाही की ह्या सर्वामागे मूळ संकल्पना ही एक कला आहे. या कलेच्या माध्यमातून कोणीतरी ही डिझाईन केलेली आहे. त्यामुळे हा एआय हे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे हे विद्यार्थ्यांना अजून माहिती नाही. या सर्वामागे मूळ संकल्पना ही चित्र, संगीत, नृत्य, नाट्य याच कला आहेत हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे गरजेचं आहे. सोशल मीडियामुळे विद्यार्थी समाजापासून दूर जायला लागलेले आहेत. खेळ, मजा, मस्ती विसरलेले आहेत. यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळ शिकवणे, गाणी शिकवणे, विविध भारतीय सण शाळेमध्ये साजरे करणे गरजेचे आहे. यातूनच मुलांच्या मनामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती याविषयी आदर निर्माण करू शकतो आणि यामधूनच त्यांची कलेबद्दल रुची वाढवून त्यांना मोबाईलपासून आपण दूर करू शकतो. उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान हा आम्ही एक उपक्रम राबवतो. आता एआय पासून दूर किंवा हे जे काय डिजिटल युग आहे, मुलांना थोडंसं ह्याच्यामध्ये संस्कार वगैरे हे थोडेसे परावृत्त होत चाललेले आहेत. म्हणजे पूर्वी तर शिक्षकांबद्दल एक आदरयुक्त भीती असायची, परंतु आताच्या जर ह्या विद्यार्थ्यांना बघितलं तर ती आदरयुक्त भीती खूप कमी झालेली आपल्याला आढळून येते. आणि त्यासाठीच आम्ही काय केलं तर जवळच एक वृद्धाश्रम आहे असेल त्या ठिकाणी, या वृद्धाश्रमाला आम्ही प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान राबवतो आणि विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता त्यांनी ते पैसे वाचवून त्या पैशामध्ये त्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी काहीतरी वस्तू खरेदी करणे किंवा त्यांना आवश्यक ज्या दैनंदिन वस्तू आहेत त्या घेऊन जाणे, असं करून आपण त्या विद्यार्थ्यांना घेऊन जातो आणि तिथे घेऊन त्या आजी आजोबांची सेवा करणे, त्यांची पाद्यपूजा करणे हे आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन करतो. हे का तर विद्यार्थ्यांना मोठ्यांचा आदर, सन्मान आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपले आजी आजोबा आहेत हे किती आपल्याला महत्वाचे आहेत, किती प्रेम देतात, हे संस्कार त्यांच्यावर घडणं गरजेचं आहे. हे संस्कार अशा प्रत्यक्ष उपक्रमामधून, प्रत्यक्ष कार्यामधूनच घडतं. त्यासाठी आम्ही अशा प्रकारचे उपक्रम हो सर, खूप छान. सर, विद्या मंदिर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कला शिकवत असताना आपण कोणकोणते विशेष उपक्रम राबवले आहेत ते थोडक्यात सांगा. पण आता डिजिटल माध्यम आहे, त्या डिजिटल माध्यमाचा आपण इथे चर्चा केली. डिजिटल युग म्हणजे डिजिटल जे माध्यम आहे ते सगळं भूलभुलैया आहे, प्रत्यक्षात खरं काहीच नाहीये. मग या भूलभुलैयापासून बाहेर काढून एक संस्कारी भावी पिढीतील नागरिक बनवायचा असेल तर शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणे गरजेचं आहे. मी गेली अनेक वर्षे प्रशालेचे मुख्याध्यापक, इतर सहकारी शिक्षक यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवत असतो. विविध स्तरावरील चित्रकला स्पर्धांसोबतच कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक वस्तू तयार करणे, पर्यावरण स्नेही शारदोत्सव. आता पर्यावरण स्नेही शारदोत्सव म्हणजेच काय तर आम्ही प्रशालेमध्ये सरस्वती शारदा मातेची मूर्ती जी बसवतो ती मूर्ती ही शाडू मातीची असते. तिथे जे मखर वगैरे आम्ही सजावट करतो ते सुद्धा पारंपरिक, कुठेही प्लास्टिकचा थर्माकोलचा उपयोग न करता पारंपरिक ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून आम्ही करतो आणि त्याचं विसर्जन हे सुद्धा हे शाळेच्या कृत्रिम कुंडामध्येच केलं जातं. अशा प्रकारे पर्यावरण स्नेही शारदोत्सव गेली 8 ते 10 वर्ष आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. त्यानंतर पारंपरिक आकाशकंदील स्पर्धा,
ज्याच्यामध्ये आज चायना मेड आकाशकंदील बाजारात आलेले आहेत आणि त्याच्यामधून कुठेतरी सण समारंभ झाल्यानंतर हे प्लास्टिक प्रदूषण त्याच्यामधून होतच आहे. मग अशा वेळी पारंपरिक जे काय आकाशकंदील करण्याची जी पद्धत आहे ते विद्यार्थ्यांना ते शिकवणे आणि त्याच्यापासून ते तयार करून त्याच्या स्पर्धा लावणे अशा प्रकारचा उपक्रम मी शाळेमध्ये राबवतो. त्याचबरोबर रोपवाटिका निर्मिती कार्यशाळा हे उपक्रम घेतो. कागदी पिशव्या निर्मिती आणि विक्री उपक्रम, प्लास्टिक मुक्त कणकवली अभियान, कागदी पिशवी तयार करणे, प्लास्टिक कचरा एकत्रीकरण उपक्रम. मग याच्यामध्ये शाळा ते घर, शाळेचा परिसर, घराचा परिसर याच्यामध्ये जे प्लास्टिक कचरा असेल तो प्लास्टिक कचरा एकत्रीकरण करून तो शाळेमध्ये एकत्र करणे आणि तो शाळेमधला एकत्रीकरण करून त्याच्यामध्ये त्या कचऱ्यावरती पुनर्वापर करण्यासाठी, रिसायकलिंग करण्यासाठी तो नगरपंचायतकडे आम्ही वर्ग करतो. अशा प्रकारचा उपक्रम घेतो. नैसर्गिक रंगांची रंगपंचमी, याच्यामध्ये जर मॅडम बघितला तुम्ही तर याच्यामध्ये नैसर्गिक रंगाची रंगपंचमी याच्यामध्ये विविध प्रकारची फुलं, विविध प्रकारच्या पालेभाज्या याच्यापासून आपण प्रत्यक्ष मुलांना रंग तयार करायला शिकवतो आणि हे रंग वापरून शाळेमध्ये प्रत्यक्ष रंगपंचमी या दिवशी आम्ही रंगपंचमी साजरी करतो. त्याचा आनंद खूप वेगळ्या पद्धतीने मुलं घेतात. छानच. गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये जो घरामध्ये गणपतीकडे जे निर्माल्य एकत्र होतं ते नदीमध्ये न टाकता ते एकत्रीकरण करून त्याच्यापासून खत निर्मिती कशी करता येईल याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. कचऱ्यातून कला निर्मिती, कचऱ्यातून कला निर्मिती ह्याच्यामध्ये प्लास्टिक कचरा आहे त्याचा पुनर्वापर करून कशा प्रकारे एक आर्टिफिशियल वस्तू तयार करता येतील याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे आपले कार्यशाळा झालेल्या आहेत. प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान हे आपण घेतो. शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील एक मूर्तिकार सुंदर असा, कारण आपण बघितलं आता कोकणामध्ये बरेचसे कलाकार आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जर घरामध्ये बघितलात तर कुठे ना कुठे तुम्ही एक चांगला कलाकार आहे. मग ह्याच्यामधूनच हे कलाकार निर्माण करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. शाडू मातीपासून मूर्ती तयार करणे हा आपण उपक्रम घेतो. खूप सुंदर यावर्षी सुद्धा उपक्रम झाला तो. जवळपास 50 ते 60 खूप सुंदर मूर्त्या मुलांनी तयार केल्या होत्या बघण्यासारख्या. त्यानंतर पर्यावरणपूरक राखी तयार करणे, म्हणजे प्लास्टिकचा उपयोग, थर्माकोलचा उपयोग न करता बियांचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या, कागदाचा उपयोग करून वेगवेगळ्या अशा प्रकारे एवन कागदी लगद्याचा उपयोग करून कशी राखी तयार करता येईल जेणेकरून ती राखी पडल्यानंतर ती पूर्णपणे डायल्यूट होईल, जिथे पर्यावरणाला त्याचा कुठल्याही प्रकारचा होणार नाही, धोका होणार नाही अशा प्रकारचे आपण ते करतो. पर्यावरणपूरक नागमूर्ती तयार करणे अशा प्रकारचे विविध उपक्रम मी गेली अनेक वर्ष शाळेमध्ये राबवतो आहे. खूप छान सर. समाज आणि पालकांकडून कलेला फक्त छंद म्हणून पाहिलं जातं, याबाबत आपलं मत काय? बरोबर आहे. ह्या धावपळीच्या युगामध्ये, डिजिटल युगामध्ये इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या मानसिकतेचे जर आपल्याला पालक वर्ग दिसेल, विद्यार्थी दिसतील, ज्यांना कलेचं महत्त्व माहिती आहे आणि ज्यांना कला ही एक फक्त एक टाइमपासाचं साधन आहे अशा प्रकारचे विचार करणारे काही पालक आहेत. मग कला हा केवळ छंद नसून ते एक वेगळं क्षेत्र आहे, एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. काही पालक तर कलेच्या तासाला किंवा कलेला टाइमपास म्हणून समजतात, इतर विषयांपेक्षा कला या विषयाला कमी लेखतात. काही पालक कला हे विद्यार्थ्यांना केवळ वाढीव मार्क्स मिळण्याच्या स्वार्थापोटी कलेकडे बघायला सांगतात, पण त्यांना हे माहीत नाहीये की कला ही मग कोणतीही कला असू दे ती माणसाला जगण्याचं आणि जगवण्याचं आधारस्थान आहे. कला ही केवळ चित्रकला आणि नृत्य नाही तर तिची व्याप्ती खूप मोठी आहे. कला विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना, निरीक्षण क्षमता, कौशल्य क्षमता वाढीस लावण्यासाठी मदत करते. कला भावना व्यक्त करण्याचे आणि समजावून घेण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. हा माझा जो मुद्दा आहे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एखादा विद्यार्थी जास्त अभ्यास करून जर जास्त ट्रेसिंगमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्याने शांत बसून, त्याला जर चित्रकलेची आवड असेल तर त्याने आपण चित्र काढले तर तो थोडासा त्याचा माइंड फ्रेश होतो. एखाद्याला संगीताची आवड असेल तर त्याने थोडा वेळ जर काही गाणी ऐकली, काही जर त्याला आवड असेल त्याने स्वतः जर गाण्यावर रियाज केलं तर त्या अभ्यासाच्या ताणतणावापासून तो थोडासा रिलॅक्स होतो आणि पुन्हा फ्रेश मूडने तो पुन्हा अभ्यासाकडे वळू शकतो. त्यामुळे कला हे खूप वेगळं क्षेत्र आहे. बरोबर. कला ही संस्कृतीची ओळख टिकवून ठेवते आणि समाजाच्या विचारांना प्रेरणा देते. कला क्षेत्रामध्ये करिअरच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.
ग्राफिक डिझायनर आहे, फॅशन डिझायनर आहे, आर्किटेक्चर आहे, संगीत निर्मिती आहे, सुंदर एक चित्रकार तयार व्हायचं असेल, अशा अनेक कलाक्षेत्रामध्ये खूप संधी आहेत. हे मुलांना समजावून देणं फार गरजेचं आहे आणि हे सर्व महत्त्व जे आहे ते विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी सतत हे पटवून देतच असतो. कला ही खूप वेगळी आहे. म्हणजे फक्त तुम्हाला मराठी ते इंग्रजी, सायन्स वगैरे हेच विषय महत्त्वाचे नाहीत, तर तुम्ही कलेच्या क्षेत्रामधून कला विषय घेऊनही खूप चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि करिअरच्या खूप संधी आहेत. हे विद्यार्थ्यांना पटवून देत असतो आणि माझ्या 25-26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आज ते सेटल आहेत, खूप काम करतायत. ह्याचं खूप मला समाधान आहे. सर, तुम्हाला प्रेरणा देणारे आदर्श शिक्षक किंवा कलाकार कोण आहेत? माझे प्रेरणास्थान आणि प्रथम गुरु, मी सुरुवातीला ज्या ठिकाणी मी आदराने नाव घेतलं ते माझे वडील सन्माननीय सत्यवंत राणे. यांच्यामुळेच आज मी ह्या समाजात ताटमानेने फिरू शकतो. त्यांचा हात धरून, त्यांचं बोट धरूनच मी या कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यामुळे पहिले माझे आदर्श आहेत, माझे गुरु आहेत ते माझे वडील. हे मी कधीही आयुष्यात विसरू शकत नाही. किती मोठ्या जरी पदावरती गेलो, कितीही मोठा जरी पुरस्कार मला मिळाला काय असेल तरी माझ्या वडिलांना, मीच नव्हे कोणीच आपल्या पालकांना विसरू नये. पण मी ह्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मला कलेचं बाळकडू पाजलं ते माझे वडील आणि त्यामुळे त्यांना विसरू शकत नाही. आणि त्यानंतर मग माझे प्राध्यापक अनिल अभंगे सर असतील, प्राध्यापक प्रशांत जाधव, प्राध्यापक संदीप चिऊलकर सर, प्राध्यापक विश्वास पाटील, हे सुद्धा माझे आदर्श शिक्षक आहेत. आणि माझ्या आयुष्यातील खरं जर म्हटलं तर हेच माझे वडील आणि हे जे शिक्षक आहेत हे माझ्यासाठी आदर्श शिक्षक, त्याचबरोबर माझे हिरो आहेत. हिरो का म्हणतो तर आजचे जर तुम्ही विद्यार्थी म्हटलात, आजचे जर तुम्ही ही नवीन पिढी बघितलात तर त्यांच्यासमोर ह्या जे वेगवेगळ्या प्रकारचे सिने अभिनेते किंवा आहेत तर हे त्यांना आयडॉल समजतात, त्यांना आपला हिरो समजतात आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांचं जे काही वागणं आहे ते फक्त टीव्हीवर दिसणार एक भुलभुलैया आहे, त्याप्रमाणे खरं विश्व नाहीये. जर त्यांच्या ह्या विद्यार्थ्यांनी आज आपले वडील, आई वडील आणि आपले गुरु जर काय शिकवतात आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जर काहीतरी जर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे भविष्य त्यांचं खूप उज्ज्वल असेल, हे माझं मत आहे. हो सर, बरोबर. सर, आजच्या तरुण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खूप चांगला प्रश्न आहे. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांसाठी जर आपण बघितलं तर मी ते विद्यार्थ्यांसाठी मी असे म्हणेन की बाळांनो, कलेला स्वीकारा. कला म्हणजे केवळ चित्रकला, संगीत नाही, तर कोणतीही कला तुमच्या भावना, विचार, कल्पकता यांना व्यक्त करण्याचे शक्तिशाली माध्यम आहे, ते म्हणजे कला आहे. तुम्हाला आवडणाऱ्या कला प्रकारात सातत्याने सराव करा. मग ती कुठली असू दे, चित्रकला असू देत, संगीत असू देत, कुठली असू देत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर नाव करायचं असेल तर त्या कला प्रकारामध्ये तुम्ही सातत्याने सराव करा. कलेकडे एक करिअर म्हणून तुम्ही बघा, कलेची आवड म्हणून जोपासाच, पण त्याच्यामध्ये करिअरच्या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे बघा. तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडियाचा वापर तुमची कला समाजापर्यंत पोचविण्यासाठी करा, हे मी विद्यार्थ्यांना सांगेन. आणि जर तुम्ही आताच्या तरुण नवीन शिक्षक आहेत त्यांच्यासाठी म्हटलात तर मी शिक्षकांना मार्गदर्शन करण्या एवढा काही मोठा नाही आहे, तरीही मी आताचे जे नवीन शिक्षक आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो की कलेमुळे विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होतो, त्यांची एकाग्रता वाढते. हे विद्यार्थ्यांना पटवून द्या. तुम्हीच भावी कलाकारांचे मार्गदर्शक आहेत, हे लक्षात ठेवा. एवढंच मी शिक्षकांना सांगू इच्छितो. सर, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड कशी झाली त्याबद्दल थोडं सांगा. आता विविध उपक्रम जे मी राबवतोय ते पेपरमध्ये बातमी येतच असतात. माझे काही वेगवेगळ्या शहरामध्ये काही मित्रमंडळी आहेत, काही कला शिक्षक आहेत, त्यांच्याकडून पुण्याची ही जी काही संस्था होती त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला की बाबा कणकवलीमध्ये अशा प्रकारे काम करणारी एक व्यक्ती आहे. आणि त्यांच्याकडून मला फोन आला आणि त्यानंतर मी माझं जे काम आहे, वेगळे जे काय उपक्रम राबवलेले आहेत, वेगळ्या प्रकारचं जे कार्य माझं आहे त्याचा एक प्रस्ताव मी त्यांच्याकडे पाठवून दिला आणि त्यानंतर या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. सर, हा पुरस्कार फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा आहे असं वाटतं. तुम्ही याबद्दल काय म्हणाल? निश्चितच हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मी माझा म्हणतच नाहीये,
कारण जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम मी राबवतोय, ह्या उपक्रमासाठी मला मदत लागते ती माझे मुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि माझे विद्यार्थी आणि पालक या सगळ्यांची गरज लागते. कारण अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं कार्य हा एकटा व्यक्ती कधीच करू शकत नाही. ह्याला सहकार्याची गरज आहे आणि हे सहकार्य मला माझ्या शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून, माझ्या मुख्याध्यापक, पालक ह्यांच्याकडून वेळोवेळी असतं. त्यामुळे हा पुरस्कार हा माझा नाही आहे, तर हा पुरस्कार मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या शिक्षकांसाठी, माझ्या आईवडिलांसाठी यांच्यासाठी मी बहाल करतो. सर, पुढे कला क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी आणखी कोणते उपक्रम राबवायचे आहेत? उपक्रम जर तुम्ही म्हटलात तर सगळ्यात सध्याच्या युगामध्ये जर बघितलात तुम्ही तर प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिकचं होणारं प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. आणि गेली 8-10 वर्ष मी ह्या विषयावरच काम करतोय. आणि इथून पुढे सुद्धा हा जो प्लास्टिक कचरा आहे, हा प्लास्टिक कचरा कसा आपल्याला कमी करता येईल, आणि तो कमी करत असताना पूर्ण कमी करू शकत नाही आपण, कारण आज माणसाचा दैनंदिन उपयोगाचं जे साधन जे झालंय ते प्लास्टिक झालेलं आहे. मग त्यातील काही वस्तू आहेत त्याचा पुनर्वापर कसा करता येईल, त्यातून कला निर्मिती कशी करता येईल, आणि याच्यामधूनच समाज, विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून समाजामध्ये कशा प्रकारे प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी कसा करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न असेल. सर, हा पुरस्कार मिळाल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया कशी होती? बी द चेंज फाउंडेशन या संस्थेचा मला हा राज्यस्तरीय पुरस्कार मला जाहीर झाला. हा जाहीर झाल्यानंतर मला या संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचा फोन आला. फोन आल्यानंतर माझी प्रतिक्रिया एवढीच होती की आज गेली 26 वर्ष मी एक कला शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं कार्य करतोय विद्यार्थ्यांसाठी, आणि एक समाजाचं एक घटक आहे, समाजाचा मी काहीतरी देणं लागतोय, आणि समाजासाठी केलेलं सामाजिक कार्य या सगळ्याची पोचपावती मला ह्या पुरस्कारामधून मिळाली. हेच समाधान मला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रथम मला वाटलं. सर, तुमच्या प्रेरणादायी प्रवासातून प्रत्येक श्रोत्याला आणि विशेषतः विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.